नमस्कार मंडळी, आज आपण पाहत आहोत मटर पनीर रेसिपी। यासाठी मोठ्या आकाराचे 2 कांदे कट करून घ्यायचे आहेत मोठ्या स्लाइस मध्ये। त्यानंतर 2 टोमॅटो छानपैकी पिकलेले असले पाहिजेत, तेही आपण कट करून घ्यायचे आहेत। इथे हिरवे किंवा गावरान टोमॅटो वापरायचे नाहीत, यामुळे आपली प्युरी आंबट होते। आणि टोमॅटो ही मोठ्या स्लाइस मध्ये कट करून घ्यायचे आहेत, कारण हे आपल्याला परत पॅन मध्ये परतून घ्यायचा आहे। पॅन मध्ये ऑइल घेऊन त्यामध्ये कट केलेला कांदा घालून तो 3 ते 4 मिनिट व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। कांदा छानपैकी परतल्यानंतर त्यामध्ये कट केलेला टोमॅटो घालून व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। प्लस त्यामध्ये काजू आणि थोडंसं मीठ घालून परतून 3 ते 4 मिनिट झाकण ठेवून आपल्याला याला परतून घ्यायचा आहे। यानंतर आपला छानपैकी टोमॅटो सॉफ्ट झालेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला लसूण आणि अद्रक घालून त्याची प्युरी बनवून घ्यायची आहे। यानंतर मी काही मटर इथे बॉईल करायला ठेवलेले आहेत आणि मटर बॉईल झाल्यानंतर गॅस बंद करायचा, पण पाण्यातून मटर काढायचे नाहीयेत। पॅन मध्ये ऑइल घेऊन त्यामध्ये काही खडे मसाले घालून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर थोडेसे जिरे आणि कट केलेला लसूण घालून परतून घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची आहे आणि त्यामध्ये अर्धा चम्मच तिखट घातलेला आहे मी, लाल तिखट। यामुळे काय होतं, छानसा कलर येतो आपल्या ग्रेव्हीला। इथे गॅस जास्त ऑइल तापलेलं नाहीये, गॅसची फ्लेम जास्त नाहीये, याची काळजी घ्यायची। आणि तेल जास्त गरम झाले असेल तर लगेच थोडंसं पाणी सोडायचं आहे त्यामध्ये आणि यानंतर तयार केलेली प्युरी घालून व्यवस्थित परतून घेतलेली आहे। 2 ते 3 मिनिट परतून घेतल्यानंतर काही मसाले घालून घेतलेले आहेत, तेही मसाले छानपैकी परतून घ्यायचे। आणि याच वेळी आपल्याला बटर घालून घ्यायचं आहे। मी इथे बटर घातलेलं आहे, पण ते माझ्याकडून शूट झालेलं नाहीये। या स्टेजला मी इथे एक बटरची स्लाइस घातलेली आहे। यानंतर 5 ते 7 मिनिट हा मसाला छानपैकी मी परतून घेतलेला आहे। हा मसाला जेवढा आपण छान परतून घेऊ ना, तेवढीच भाजीच्या ग्रेव्हीला किंवा भाजीला छानपैकी टेस्ट येते। अशा प्रकारे बघा, आपल्या या ग्रेव्हीला खूप छान या मसाल्याला ऑइल सुटलेला आहे। आता हा मसाला आपला रेडी आहे। यामध्ये मी थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे। भाजीची जी थिकनेस ठेवायची आहे त्यानुसार तुम्ही पाणी कमी किंवा जास्त वापरू शकतात। एक उकळी आल्यानंतर आपल्याला यामध्ये जे बॉईल केलेले मटर आहेत ते घालून घ्यायचे आहेत। किती छान प्युरीला कलर आलेला आहे पाहू शकतात। आणि मटर घातल्यानंतर लगेच आपल्याला यामध्ये याच स्टेजलाच पनीर ही घालून घ्यायचं आहे। पनीर तुम्ही फ्राय करून घालू शकता, पण मी गरम पाण्यात पनीर ठेवलेलं तेच पनीर मी घातलेलं आहे इथं। त्यानंतर कसुरी मेथी घालून 2 मिनिट भाजी शिजल्यानंतर परत मी थोडंसं क्रीम घातलेलं आहे। क्रीम पूर्णतः ऑप्शनल आहे, पण घातलं तर खूप छान टेस्ट येते भाजीला। आणि इथे आपली मटर पनीर रेसिपी तयार आहे छानपैकी। आणि याचबरोबर मी घरात जो आपला आटा असतो गव्हाचा, त्यापासूनच नान बनवलेला आहे। नानची रेसिपी पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा। मस्तपैकी इथे आपली पनीर मटर रेसिपी तयार झालेली आहे। एन्जॉय करा, मस्त खा, मस्त रहा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय।